DPL पर्व 8वं या पर्वाच्या आपण शेवटापर्यंत येऊन पोहोचलो आहे। आता आपल्याकडे जो क्षण आहे तो म्हणजे बक्षीस वितरणाचा। शिवाय ज्या कधी मान्यवरांनी आपल्याला या सर्व DPL पर्व 8 सक्सेस होण्यासाठी परिपूर्ण होण्यासाठी जी काही मदत केली त्या सर्वांचं यथोचित सन्मानाची मी मंचावरील सर्व मान्यवरांना मंचावरती आपली जागा घेऊन इथं उपस्थित राहण्याची विनंती करतोय। सर्वात पहिला जो काही सन्मान करू इच्छितो द बेस्ट आउटफिल्डर आपण म्हणूयात मिलिंदजी घोलपजी यांना मी विनंती करतोय आणि डॉक्टर किशोर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। मिलिंदजी यांचं कौतुक करावं तेवढंच की आमची कुठेही टुर्नामेंट असू दे मिलिंदजी आमच्या बरोबर असतात। धन्यवाद मिलिंदजी। सर्वप्रथम मी दोन्ही टीम्स जे रनर अप ट्रॉफी आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकणार आहेत त्यांनी सुरुवातीला समोर या। नंतर तुम्ही ट्रॉफी घेतल्यानंतर तुम्ही फोटो सेशन करा, तुम्हाला सेलिब्रेशन करायचं ते करू शकता। तत्पूर्वी आपण या व्यवस्थापन समितीच्या प्रत्येक सूचनेचं पालन करणं हे तुमचं परम कर्तव्य आहे। तर टीम चॅम्पियन्स या संपूर्ण DPL पर्वामध्ये राहणारी टीम म्हणजेच भिवंडी BDCC आपण देखील एका बाजूला लाईन अप करा आणि तदनंतर मी रनर अप ट्रॉफी ज्या टीमने मिळवली टीम डहाणू चॅम्प्स तुम्ही देखील इथे उपस्थित राहायचं आहे। तर माहुली वॉरियर्स शहापूर यांच्या माध्यमातून संपूर्ण डॉक्टर प्रीमियर लीग पर्व 8 आणि या पर्व 8व्यामध्ये आपण बघितलं तर अगदी सकाळच्या सत्रापासून सकाळी 9 वाजता चेंडू पडला आणि संध्याकाळी बरोबर 6:30 चेंडू इथे शेवटचा पडला गेला आणि आपल्याला सातत्याने या फ्लड लाईटच्या व्यवस्थेमध्ये नसताना देखील इथे विनर आणि रनर अप ट्रॉफी मिळालेली। तर उपस्थित सर्व मान्यवर सातत्याने आपण बघितलं तर एक ग्राउंड उपलब्ध करून देण्यासाठी दानकर साहेबांनी त्याची संपूर्ण संघटना शहापूर तालुका असेल तर ठाणे जिल्ह्यामध्ये अंतर्गत असणारे हे सर्व अतिथी यांच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभलं आणि एकमेकांच्या सहकार्याने ही सफल आणि सुसज्ज अशी व्यवस्था या प्रणाली कार्यरत राहिली आणि डॉक्टरकरांच्या माध्यमातून इथे आज जर बघितलं तर सुवर्ण अक्षराने हा अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला। तर तत्पूर्वी आपण स्वागत समारंभाकडे या ठिकाणी वळणार आहोत। तर सातत्याने या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ज्या व्यक्तिमत्वाने इथे सहकार्य केलं त्या व्यक्तिमत्वांचं शब्दरूपाने आणि किंबहुना त्यांचा सत्कार करणं हे आमचं परम कर्तव्य आहे। तर सुरुवातीला आजच्या या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले सरपंच म्हणजेच आमच्या या स्पर्धेतील मेंटॉरशिप ज्यांच्या माध्यमातून लाभली आमचे शहापूर तालुक्यामधील वक्रतुंड संघाचा अत्यंत महत्वाचा लाडका खेळाडू राकेश अरज यांचा आपण करूया आपल्या सर्व व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून। मी डॉक्टर अमर मी यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते करूया। सन्माननीय आदरणीय दानकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया। सन्माननीय अनिलजी दानकर साहेब यांच्या शुभ हस्ते राकेश अरज यांचा होतो इथे हा विशेष मेगा सत्कार। कारण सातत्याने अंपायरिंग कशी असावी तर सातत्याने एकही निर्णय वादग्रस्त न ठरता या स्पर्धेचा दर्जा वाढवला। राकेश अरज आमचे शहापूर तालुक्यामधील वक्रतुंड या संघाचा संघनायक आहे। त्यानंतर आमचे लाडके सर्वांचे अमोलजी गोरे हे देखील आम्हाला या दिवसभरामध्ये लाभले त्यांचं देखील आपण करूया आपल्या मुख्य व्यवस्थापन समिती डॉक्टर प्रीमियर लीगच्या माध्यमातून। मी राहुलजी साळवे साहेब मी यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। या गुणवंत अमोलजी गोरे या पंचांचा हा विशेष मेगा सन्मान। मायची उबदार शाल जरी नसेल परंतु प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ एक प्रफुल्लित करणारं नातं वृद्धिंगत व्हावं त्यासाठी गुलाब हा लाल रंग हा प्रेमाचा रंग आहे शौर्याचा। कारण तुम्ही ही एवढी मोठी शौर्य गाजवणारी स्पर्धा तुमच्या निर्णयाच्या माध्यमातून वाजवली आणि खूप चांगली स्पर्धा तुमच्या माध्यमातून राहिली। तर सन्माननीय अमोलजी गोरे तदनंतर दिलीपजी बडवी साहेब हे देखील आज होते त्यांचं देखील आम्ही शब्दसुमनाने आभार मानतो की ते आम्हाला अगदी त्यांचाही सत्कार आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। तर मी त्यांचं सन्मान चिन्ह घेण्यासाठी मी राकेश अरज यांना विनंती करेल की आपण दिलीप पडवी यांचं
सन्मान आपण त्यांच्या बिहाफ मध्ये स्वीकारायचा आहे. कारण सातत्याने ज्या वेळेस प्रामुख्याने जी सेवा दिली जाते, मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा, आणि साक्षात मनुष्य सेवेसाठी डॉक्टरांना ओळखलं जातं. सन्माननीय आदरणीय दिनेशजी विखे साहेब, मी यांना तर दिलीपजी पडवी आमच्या पंचांचाही देखील या ठिकाणी होतोय हा शुभ सन्मान. त्यानंतर डीजे व्यवस्था आम्हाला प्राप्त करून देणार आहे. मंडप, जेवण आणि सगळी सुविधा, सकस आहार, पोषक वातावरण निर्माण करून देणारे सुरेशजी चौधरी. मी संदीप चौधरी, आमचे लाडके ग्रामसेवक, आमचे डोळकाम परिसरातील नामवंत आणि मांजरे गावाला लागलेलं गोड स्वप्न, चौधरी कुटुंबामधील अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व दीपकजी वाकडे हे प्रतिनिधी आहेत. आणि दीपकजी वाकडे साहेबांचा आपण करतोय ते शुभ सन्मान सुरेशजी चौधरी यांच्या बिहाफ मध्ये. त्यानंतर युट्यूब साठी आम्हाला या संपूर्ण भिवंडी तालुक्याची लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये बादशाह प्रिन्स मूवीज ही यंत्रणा मी आदरणीय सुद्धा मी इथं करू इच्छितो. मी किशोर सरांना विनंती करतो, डॉक्टर किशोर सरांना विनंती करतोय की आपण आजचे हे पूर्ण सामन्यांचे DPL 8 पर्वाचे कॉमेंटेटर लाभलेले, प्रथमतः लाभलेले, आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित आहे फळटे सरांचा सुद्धा यथोचित सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायत. सुंदर अशी कॉमेंट्री बघायला मिळाली, सुंदर अशी कॉमेंट्री ऐकायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. मित्रांनो, आता जी काही मेगा सेमीफायनल जी खेळवली गेली ह्या DPL 8 पर्वातली, ह्या मेगा फायनल फायनल मधला मॅन ऑफ द मॅच मिस्टर नईम, 29 धावा काढलेल्या आहेत त्यांनी. मी डॉक्टर विकास करपे सर यांना विनंती करतोय की फायनल मॅच मधील, मेगा फायनल मधील मॅन ऑफ द मॅचचा किताब डॉक्टर नईम यांना आपल्या शुभ हस्ते देऊ इच्छितो. तर धन्यवाद. इथे उपस्थित सर्व मान्यवरांचा देखील आम्ही शब्दसुमनाने आभार मानतो. इथे त्यांचा सत्कार सोहळा पार पडलाय आणि आता आपण वैयक्तिक पारितोषिक सोहळा वितरण सोहळ्याकडे वळतोय. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी वन डे प्रीमियर लीग म्हणजे डॉक्टर प्रीमियर लीग पर्व 8 जे माऊली वॉरियर शहापूर यांच्या अथक प्रयत्नातून आणि प्रचंड कष्टातून ही स्पर्धा अवतरली आणि या स्पर्धेचं अनावरण वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी लावली होती. मॅन ऑफ द बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन अँड मॅन ऑफ द सिरीज. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरलाय डहाणू चांप संघाचा निहाल, डॉक्टर निहाल. 4 विकेट्स आणि ज्याच्या माध्यमातून 4 विकेट्स घेतल्या गेल्या आणि 39 धावा देखील त्याच्या माध्यमातून लागल्या गेल्या. मी सन्माननीय डॉक्टर प्रवीणजी डॉक्टर प्रवीण यांना विनंती करेल की आपण बेस्ट बॉलर डॉक्टर निहाल, जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. डॉक्टर निहाल ठरलाय तर बेस्ट बॉलर. इकॉनॉमिकली खूप चांगलं राहिला, विकेट्स देखील त्याच्या नावावर लागल्या आणि आपल्या बोटांची जादू दाखवत असताना डॉक्टर निहाल ठरलाय बेस्ट बॉलर. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे डहाणू संघाचा डॉक्टर हरीश. डॉक्टर हरीश मी यांना विनंती करेल की आपण बेस्ट बॅट्समन अवॉर्ड देण्यासाठी यायचंय आणि डहाणू चांप संघाचा ठरलाय द क्लासिकल बॅट्समन डॉक्टर चिराग हा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेमधील अगदी शेवटची मॅच जर सोडली तर फक्त आणि फक्त नजरा या होत्या चिरागच्या क्लासिक बॅटिंगवर. काय जबरदस्त परफॉर्मन्स डॉक्टर चिराग यांनी दाखवला. आपल्या जीवनामधील अमूल्य ठेवा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आणि ही प्रॅक्टिस त्यांनी आपल्या क्लासमधून दाखवली. असं म्हणतात की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लासिकल बॅट्समन डॉक्टर चिराग ठरलाय इथे बेस्ट बॅट्समन.
तर डॉक्टर चिराग आपण आज ज्यावेळेस आम्ही तुमच्याशी चर्चा केली की प्रोफेशनल क्रिकेट तुम्ही देखील सातत्याने खेळत असावं असं आम्ही गृहीत धरलं होतं, परंतु जीवनामध्ये अगदी बघितलं तर मंडे टू संडे हे आपली सेवा द्यायची असते आणि असं असताना क्रिकेटकडे तुम्ही वळले आणि आज तुमच्या क्रिकेटच्या माध्यमातून जो परफॉर्मन्स बघायला मिळाला, तुम्ही एक प्रोफेशनल खेळाडू आहात. तर मला असं वाटतं की तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट म्हणून एका व्यावसायिक संघाला जर तुम्ही जॉईन झाले, तुमच्या परिसरातील जरी टीम असेल, कारण सुमित टेके तुमच्या पालघरचा तो खेळला होता अगदी 15 वर्षापूर्वी आमच्या डोळखांमध्ये आणि तिथून त्याची सुरुवात झाली. त्यावेळेस भरत पाटील यांची स्पर्धा ₹1,00,000 अगदी 2005 ते 2007 दरम्यानची. आज मात्र सुमित टेके बाहुबली म्हणला. तर चिराग, डॉक्टर चिराग हे देखील काही बनवू शकतात. काय म्हणतात, आज तुम्हाला बेस्ट बॅट्समन अवॉर्ड मिळाला. खूप आनंद झालाय मला, कारण काय आम्ही आता ही 5वी टुर्नामेंट खेळतोय. 4 टुर्नामेंट झाले, आम्ही सेमीफायनलला राहत होतो, पण ह्यावेळी आम्ही लकीली आलो फायनलला. खूप बरं वाटतंय आणि बेस्ट बॅट्समॅन दिलाय, खूप चांगलं वाटतंय. तर क्लासिकनेस असं म्हणतात की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानंट. शेवटी क्लास दाखवला. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, द मॅन, एनी गेसेस कोण असेल? मी कॉमेंट्री करताना सांगितलं होतं, बाकी दिलं होतं. तर मॅन ऑफ द सिरीज नो डाऊट सन्माननीय डॉक्टरजी महेश, मी यांना विनंती करेल की आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द सिरीज गोज टू द बॅट्समन डॉक्टर जुनेद. ठरलाय 105 105 धावा ज्या खेळाडूने जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय डॉक्टर महेश यांच्या माध्यमातून इथे दिला जातोय. डॉक्टर महेश वेकंडे या ठिकाणी ही ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज दिली जाते जुनेद भाईला. जुनेद भाई आम्हाला जॉईन होणार आहेत. तर जुनेद भाई, मागे तुम्ही मॅन ऑफ द मॅच घेतली त्यावेळेस तुम्ही म्हणले की थकलो, शेवटची मॅच आहे आणि धावा बघितल्या तर 57 धावा झाल्या होत्या. 57 धावामध्ये तुमचं योगदान होतं. अगदी बघितलं तर 27-28 धावा तुमच्या होत्या आणि हा टर्निंग पॉइंट ठरला. आज 105 धावा करून तुम्ही मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणजे मॅन ऑफ द सिरीज तुम्ही लाभलेत. कसं वाटतंय, काय फिलिंग्स आहेत? फर्स्ट ऑफ ऑल बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाह का लाख लाख शुक्र है, आज इतनी मेहनत करने के बाद मिल गया है और आगे भी इंशाल्लाह मेहनत करेंगे. बचा हुआ जो है वो भी लेना है, इंशाल्लाह मेहनत का नतीजा है और आगे भी मेहनत करेंगे. सबका शुक्रिया, थँक यू व्हेरी मच. आणि एक सत्कार राहिलाय, कारण असं म्हणतात की प्रत्येक स्पर्धा त्या स्पर्धेसाठी सातत्याने व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जे आवाज पोहोचवला जातो आणि तो आवाज आंखों देखा हाल सुनने वालों को अच्छा लगता है. कब अच्छा लगता है? जब मी आंखों देखा हाल आमच्या बॅकअप राहिलेले सन्माननीय आदरणीय द चार्मिंग पर्सनॅलिटी, अगदी नॉटी डॉक्टर, आमचे सर्वांचे लाडके पीके, अगदी आमिर खानचा पीके बघितला आणि या डॉक्टर प्रीमियर लीगचा पीके बघितला तर आमचे डॉक्टर प्रशांत, मी त्यांना विनंती करेल आपण यायचंय. मी जानकर साहेब यांना विनंती करेल की आपण डॉक्टर पीके म्हणजे प्रशांत डॉक्टर यांचा शुभ सन्मान करायचे, कारण अप्रतिम समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकलं. कारण सुरुवात त्यांनी ज्या वेळेस धन्वंतरी सॉंगने केले त्याच वेळेस वाटलं की इथलं वातावरण खूप सुगंधित आणि प्रफुल्लित केलं आणि त्यानंतर स्पर्धेला शुभारंभ झाला. आमचं बॅकअप राहिले. आज गेस्ट समालोचक म्हणून मला बोलवलं, मुख्य समालोचक तेच होते. त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळलो. आता आपण मुख्य पारितोषिकांकडे वळतोय. तर रनर अप ट्रॉफी ज्या टीमने मिळवली ती टीम आहे डानुचाम. डानुचामचे कर्णधार सर्व खेळाडू आपण या आणि ही रनर अप ट्रॉफी मी देण्यासाठी आमंत्रित करतोय डॉक्टर शशी आणि सन्माननीय आदरणीय डॉक्टरजी दानकर साहेब, डॉक्टर शशी आणि आमच्या डॉक्टरना सहकार्य करणारे आमचे ग्रामसेवक, कारण ते देखील मला वाटतं गावाचेच डॉक्टर आहेत, कारण गावातील
सुख सुविधांचा सातत्याने विचार करणारे आमचे अनिलजी दानकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया रनर अप ट्रॉफी. आणि रनर अप ट्रॉफी गोज टू डानू चॅम्प्स. ट्रॉफी जाते पालघरला. रनर अप ट्रॉफी जाते पालघर या टीम कडे. क्या बात आहे, अप्रतिम कामगिरी. मी डॉक्टर विपुल यांना मी विनंती करेल की आपण 1 मिनिट या, माईकवर यायचंय. कॅप्टन या आपण. डॉक्टर विपुल आपण यायचंय. ही रनर अप ट्रॉफी विपुलजी आपण रनर अप ट्रॉफी मिळवली आहे. आणि as per the observation, my knowledge, because you perform really well and you look like as per the examine of the outer space, you don't know, you are not looking like a 50, you're looking like as a near approximately 30. What will be the experience about today's game? And let me explain and let me tell you about every cricketer should be learn a lot of from the experience guided. So what is the experience about today's match? Because you played really well, you bowled really well, and you won the second runner-up trophy. What do you think about? Thank you, Mauli Warriors, for arranging such a good tournament. We have enjoyed a lot. Many congratulations to the BDCC. They played well. What happens in cricket? It's a one-day game. Who plays better always wins. तो आज BDCC अच्छा खेली हमसे, तो क्रेडिट उनको जाता है. एंड माउली वॉरियर्स को खूब अभिनंदन, बहुत अच्छा टूर्नामेंट अरेंज करने के लिए, स्पेशली शशि एंड टीम. थैंक यू वेरी मच. One more advice I am asking you, because still I am 31 and I left the Dr. Vipulji, what kind of suggestion to give for the youngsters? Because still I am young and I left the cricket from last 5 years, and still right now I am not capable to playing cricket. You look like 30 and you played on almost 50. So what strategy and what kind of the efforts will tell to the youngsters? I used to play cricket or any sports throughout 365 डे. जब मानसून होती है तो वी यूज टू प्ले फुटबॉल. तो प्रैक्टिस चलनी रहनी चाहिए, बॉडी फिट नहीं हो जानी चाहिए, स्टिफ नहीं होनी चाहिए. तो वी यूज टू प्ले क्रिकेट, फुटबॉल एंड बैडमिंटन थ्रू आउट द ईयर. तो ऐसे ही फिट रहते हैं. So fitness is very important for any sports. So you have to fit to yourself, then you can perform well. Thank you very much. And अभी मैं आज उमरगाम 1 बजे पहुंचूंगा, मगर 6:30 बजे मैं ग्राउंड पे होऊंगा. ये हुई ना बात. That's the spirit. That's the spirit of the young Dr. Vipul. आणि सातत्याने विचार केला तर मित्रांनो, जी स्पर्धा आयोजली जाते त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला संधी मिळते, तर त्या आयोजकांचं सन्मान करणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांच्या मायावर शाल पसरवणं आणि त्यांचं नातं वृद्धिंगत व्हावं, हे एकतेचं प्रतीक असणारी माऊली वॉरियर्स शहापूर आयोजित डॉक्टर प्रीमियर लीग पर्व 8 या संपूर्ण व्यवस्थापन समितीचा आपण दानकर साहेबांच्या आणि या संपूर्ण समितीच्या माध्यमातून गेस्टच्या माध्यमातून आपण करूया हा भव्य सत्कार. जोरदार टाळ्या वाजवा. डॉक्टर प्रीमियर लीग पर्व 8 व्यवस्थापन समिती, हे सगळे डॉक्टर्स आमचे शहापूर तालुक्याचे. डॉक्टर शशी, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, डॉक्टर लीडिंग फ्रॉम लाईक अ गॉड. असं म्हणतात की इंद्रदेवाने काम दिलं धन्वंतरी देवाला की तुला काय करायचंय, वाचवायचंय संपूर्ण सृष्टीला, आणि ती सृष्टी वाचवण्यासाठी धन्वंतरीने आशीर्वाद दिला कोणाला, तर आमच्या शहापूरकरांच्या
डॉक्टरांना जोरदार टाळ्या वाजवा डॉक्टरांसाठी. शहापूरच्या मातीतील आपली माती आपली माणसं आमचे शहापूरचे डॉक्टर. तदनंतर विनर ऑफ दी एंटायर डॉक्टर प्रीमियर लीग 8 edition 2024. This trophy goes to BDCC Bhiwandi Doctor Cricket Club, and I shall request to Dankar sir, Chaudhary sahib, then Vishay sahib, and all the members, those who represent over here, give the trophy with the hand. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन डॉक्टर प्रीमियर लीग पर्व 8 जात आहे टीम भिवंडी. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच कॅप्टन. चला कॅप्टनने आमच्याशी लास्ट बाईट द्यायची आहे, त्यानंतर तुम्ही सेलिब्रेशन करू शकता. असं म्हणतात की विजेते वेगळे काही. अब बीडीसीसी और फाइनल की ट्रॉफी आप जीत चुके, चैंपियन ऑफ द चैंपियन भी रह चुके. वर्किंग ऑफ सक्सेस यू विल मेक अ मास्टर, वर्किंग ऑफ सैटिस्फैक्शन you will make a legend. Masters are everywhere, but legends are rare. And what kind of the legends to show the class, and they won the champion, the trophy. What do you think and how do you feel about this trophy with the hand of the Bhiwandi? अल्हम्दुलिल्लाह, बहुत बहुत शुक्र अल्लाह का कि अल्लाह ताला ने इज्जत रखा हम लोगों का, और शाहपुर ने बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया था माशाअल्लाह. हम लोगों ने काफ़ी अच्छा फूड को भी इंजॉय किया, क्रिकेट को भी इंजॉय किया, और हमारे माशाअल्लाह जो न्यू कमर्स बच्चे हैं वो लोगों ने काफ़ी अच्छा एफर्ट और प्रैक्टिस किया है. हम लोग उनके काफ़ी शुक्रगुजार हैं कि वो लोगों ने हम लोगों को सपोर्ट किया, और माशाअल्लाह काफ़ी हम सभी ने काफ़ी अच्छा एंजॉय किया है. यहाँ पे हमने भी बहुत एंजॉय किया. फिर भी हम कहेंगे कि आपको कैसा लगा आज हम यहाँ पे समर्चन, क्या कहेंगे इस बारे में? सर हमें बहुत अच्छा लगा. एक अच्छा शेर है कि अभी हमने नापी है मुट्ठी भर जमीन, इंशाल्लाह अभी आसमान नापना बाकी है. क्या बात है, क्या बात है. एंजॉय टू योरसेल्फ एंड एंटायर भिवंडी चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन भिवंडी डॉक्टर्स क्रिकेट क्लब. अँड इथे आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं, आलेल्या सर्व डॉक्टर्स, आलेल्या सर्व ठाणे जिल्ह्यातील डॉक्टरांचा आम्ही आभार मानतो, आणि व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे संपन्न झाली अशी जाहीर करतो. धन्यवाद.